आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल आज दिवसभरामध्ये त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू आलाय. तर स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 PDTPL सीझन 2 चा फायनल आता सुरू होतोय. एक धून ऐकूया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया फायनल मध्ये. आता कोण फायनल टच देणार या मॅचला? फार मेहनत केले, प्रत्येकाने मेहनत केले, पण एक धून आणि येऊया पुन्हा एकदा फायनलच्या मॅच कडे. स्वरा युवा ग्रुप यांच्या वतीने आयोजित नमो चषक 2024 अर्थात PDTPL सीझन 2 पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग चा हा थरार, हा जल्लोष आपण सर्वांनी अनुभवला आणि या स्पर्धेचा महाअंतिम सामना आता आपल्या भेटीला आलाय. नामे रचिलासी पाया तुका झालासी कळस, ज्यासाठी केला होता अट्टाहास तो सोन्याचा क्षण, ते महत्वपूर्ण क्षण अनुभवण्याकरता सर्वच जण सज्ज झालेत आणि हे महत्वपूर्ण क्षण एन्जॉय करण्याकरता सर्वच प्रेक्षक वर्ग इथे आहेत. सर्व खेळाडू आतुर आहेत. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनिकेत राऊत पुन्हा एकदा अनिकेत राऊतच्या साथीनं जयेश रावरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. प्रज्योत आंबिरे च्या हातामध्ये बॉल आहे. दोन धुरंधर खेळाडू या पालघर डिस्ट्रिक्ट मधले एकमेकाच्या विपक्षामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या दोघांमधला खेळ सध्या आपण इथे पाहणार आहोत. फायनलचा महामुकाबला त्याला इथे सुरुवात होणार आहे आणि ही सुरुवात आपण इथे एका काउंटडाऊन न जरूर करणार आहोत. प्रज्योत आंबिरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. फायनलचा सामना ज्याला सुरुवात होतीये, हा महाअंतिम सामना इथे रंगण्याकरता सज्ज होतोय. वरोर एक्सप्रेस प्रज्योत आंबिरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल अनिकेत रावतनं अप्रतिमतेने खेळून काढलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे प्रज्योत आंबिरेच्या विपक्ष चौकार 4 आणि पहिल्या चेंडूला ज्या पद्धतीने आपण फायनलचा मॅच हा महामुकाबला आहे, जसा तुम्ही उल्लेख केलाय अक्षयजी यांनी, महाअंतिम सामना महामुकाबला आहे. गेले 4 दिवस. एक मिनिट थांबवता नक्कीच एक अनाउन्समेंट असेल. येणाऱ्या नेक्स्ट मंथ मध्ये परनाळीच्या मैदानामध्ये आपण पालघर तालुका प्रीमियर लीग सुद्धा पाहणार आहोत. पालघर तालुका प्रीमियर लीग आपण पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पाहतोय आणि 16 संघ पाहायला भेटतील. पालघर तालुका प्रीमियर लीग निरंजन घरत साहेबांच्या माध्यमातून अनाउन्समेंट असेल. आपण पाहू शकता येणाऱ्या पुढच्या महिन्यात परनाळीच्या मैदानामध्ये ती स्पर्धा होणार आहे. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होतील. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. प्रज्योत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. अनिकेत राऊतनं यावेळेस बॉलला उडवलंय. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. बॉल सीमा रेषा पार. प्रज्योत आंबिरेच्या विपक्ष आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हाही या दोघांमध्ये बॅटल होतं ना,
बेस्ट वर्सेस बेस्ट मधल्या बॅटल मध्ये नेहमीच चांगलं अप्रतिम क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. प्रज्योत हा बॉल अनिकेत राऊतनं अगदी सुंदर पद्धतीने उडवला हवेमध्ये. बॉल वन बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत सांगायचं तर टांगा पलटी चौका. थँक्यू. आणि पहिल्यांदा असं बघतोय ना या लीग मध्ये या PDTPL मध्ये पहिल्यांदा प्रज्योत अंबिरेवर इतक्या पद्धतीने अटॅक झालाय. हा नुसता अटॅक नाही, हा काउंटर अटॅक आहे. हा हल्ला नाही, हा प्रति हल्ला आहे. कारण माहिती आहे अनिकेत राऊत याला की समोरच्याचं जे मिसाईल आहे मग आपल्याकडनं अँटी मिसाईल सोडायचं आहे, ते डिस्ट्रॉय करायचं आहे. तर मिसाईल अँटी मिसाईलनं उत्तर दिले इथून अनिकेत राऊतनं. आणि तुम्ही योग्य वर्णन केलं. दोन महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत, तर दर्जेदार क्रिकेट खेळलं जाणार आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. फटका इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. ओव्हर द बॉलर हेड. बॉल आलाय षटकार. 6. थँक्यू. फायनलची काय सुरुवात झाली, फायनलची सुरुवात अप्रतिम झाली. आणि फायनलच्या मॅच मध्ये अनिकेत राऊतनं पहिल्या षटकामध्ये काउंटर अटॅक इथून केलाय. धावा झाल्या धाबलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 20 आणि त्या 20 मध्ये 2 चौकार 2 षटकार. एखादच आपण बाईक घेतो, 4 व्हीलर घेतो, मग लकी नंबरही घेतो. इथे 4646 असं 4 डिजिट आपण पाहिले आहेत. मागच्या 4 चेंडूवरती 4646 4 डिजिट आलेत. चांगली बॅटिंग अनिकेत राऊत सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज अनिकेतनं गोलंदाज प्रज्योत अंबिरेवर आक्रमण केलंय. आणि हे आक्रमण, हे काउंटर अटॅक इथे निश्चित प्रेशर क्रिएट करेल येणाऱ्या गोलंदाजांवर. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे पुन्हा एकदा प्रेक्षक बनेल का? काय घडलंय त्या क्षेत्रामध्ये निश्चित. चांगलं क्षेत्ररक्षण तिथून लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये झालंय. पाहण्याचा तिथून प्रयत्न करतील. सेफ अडवला गेलाय की नाही, पण चांगली बॅटिंग. फायनलच्या मॅच मध्ये अशीच बॅटिंग पाहिजे होती, अशीच बॅटिंग हवी होती टीमला. स्वरा VK11च्या संघाला जो फ्लाइंग स्टार्ट मिळवून द्यायचा होता. खऱ्या अर्थानं प्रज्योत अंबिरेच्या अगेन्स्ट 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत ठोकल्यात अनिकेत राऊतनं. आणि ही संपूर्ण स्पर्धा जसं पाहतोय 8 तालुक्याचे ही स्पर्धा आहे. पालघर जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूंना संधी या स्पर्धेच्या निमित्तानं झाले. फार मोठी मेहनत स्वरा युवा ग्रुपची झाली, जसं तुषारजी संकेत पूर्ण टीमची फार मोठी मेहनत सध्याच्या घडीला आपण. आणि त्या मेहनतीला आता फळ म्हणजे की हा जो फायनलचा मॅच आहे, फायनलच्या 2 बेस्ट टीम मधली ही BS लढाई मैदानावरती चालले. प्रज्योत अंबिरे अंडर प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. कारण गोलंदाजीची धार जी त्याची आहे ना, ती कुठेतरी थोडीशी बोथट झालेली आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. कारण जो प्रज्योत अंबिरे आजचा सकाळपासून पाहायला मिळाला, तो प्रज्योत अंबिरे या मॅचमध्ये इथे त्यातला 10% पाहायला मिळत नाहीये. त्याच्यात त्याला कारण आहे, जसं तुम्ही उल्लेख केला की धार थोडीशी बोथट झाली, कारण त्या धारीवरती वार झाल्यात. समोरच्या अनिकेत राऊतनं वारावरती वार केल्यात. 1 नाही 2 नाही 4 वेळा हा जर चेंडू पाहिला तर बॉन्ड लाईनच्या बाहेर त्याने फेकून दिले, ज्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकार. हे बडे मंच के बडे खिलाडी. असं नाही की प्रज्योत अंबिरे कमबॅक करणार नाहीये, असे मॅच भरपूर पाहिले त्यांना माहिती आहे कमबॅक कसं करायचं आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत आहेत, त्यांनाही माहिती अशी परिस्थिती. आता फायनलचा मॅच जो 4 षटकांचा आहे, जी सुरुवात आम्हाला मिळालेली आहे, तिथून आपण 40 42 45 जे 50 धावा आपण म्हणतोय ना, ते टार्गेट नाही सेट झालंय. तर ते बघता पंचांचा इशारा म्हणून मी उल्लेख केला होता. 4646 हे डिजिट आहेत. मागच्या 5 चेंडूचं आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली बॅटिंग, चौकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल अगदी चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तिसऱ्या पंचांनी जो काय निर्णय दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. कारण तिसरा ढोळा आहे ना, तो चुका करत नाही. ऑन कॅमेरा जे काही आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी, ते तिथे होताना पाहायला मिळतं. आणि आमचे तिसरे पंच मुन्ना पठाण सर, ज्यांच्या माध्यमातून तो इशारा आलाय.
हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच चालू करायची आहे. पंचाने जो काही निर्णय दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर आपल्याला पाहायला मिळते ती 24. यावेळेस मात्र अनिकेतनं पुन्हा एकदा बॉलला उडवलंय, पाठवलंय त्याला सीमा रेषा पार. एका षटकामध्ये तब्बल 30 धावा. हा प्रज्योत आंबिरे पाहण्याला एक निश्चित ठरेल, कारण प्रज्योत आंबेरेच्या विपक्ष मला वाटतंय ना भूतो ना भविष्यती एवढ्या रन्स आल्यात. आतापर्यंतच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधल्या सर्वाधिक रन अनिकेत राऊतनं प्रज्योत आंबेरेच्या विपक्षामध्ये घेतल्यात. एका षटकामध्ये 30 रन्स. पहिले षटक म्हणून ते डिजिट होते 4-6 4-6 4 and 6 हे डिजिट होते. मागच्या 6 चेंडूचा आपण बघितला खेळ पाहिला तर तिथून आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापल कवरती 3-0 हा फायनलचा मॅच आहे. अंतिम सामना तिथे होतोय ग्रँड फिनालेचा हा मॅच. एका बाजूला जर आपण पाहिलं तर SK वॉरियर्स बालाजी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वरा विकी 11चा हा संघ मैदानावरती आहे. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झालायत. राहुल पागदरे दुसरं षटक हाताळण्यासाठी तिथून रेडी झालेत. आणि पहिला मॅच जसा दिवसभराचा आपण पाहिला होता अशाच पद्धतीनं राहुल आलं होतं आणि राहुलनं थोडंसं धावसंख्येला लगाम लावण्याचं काम राहुलनं केलं होतं. 4 षटकांचा मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये जेव्हा पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होताना 30 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या बाजूला आता जयेश रावडे आहेत स्ट्रायकर एंडला. डावखुरा फलंदाज तिथून रेडी. शेजाद मेहमान साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम शेजाद सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. रिस्ट मडीची पूर्ण टीम पाहतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पुढचा बॉल या षटकातील पहिला चेंडू असणार आहे. मिस्टर स्ट्रोक झालाय. चेंडू बराच वर गेलाय. क्षेत्ररक्षक आले तुषार तिथून टिपलाय झेल. जयेश रावचेच्या रूपानं लागलाय पहिला झटका. पहिला विकेट गॉन. चांगली गोलंदाजी, कारण कमबॅक करावं लागेल. एका एंडकडनं तुमच्या प्रमुख गोलंदाजांना जेव्हा सपाटून मार खाला तेव्हा तुम्हाला कमबॅक करणं, त्या मॅचमध्ये विकेट्स मिळवणं अत्यावश्यक होतं. आणि इथे थोडासा रिलीफ जरूर मिळत असताना व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे विकेट आली आहे. माघारी परतत असताना फलंदाज जयेश. पहिल्या विकेटचं बदल झालंय. जयेश गोल्डन डकचा शिकार. याला थोडीशी वेगळी किनार आहे, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण विकेट येणं स्वाभाविक होतं. बघा एका एंडनं अनिकेत राऊतनं चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 30 धावा केल्यात. लाईमलाईटचा झोत सध्याच्या घडीला अनिकेत वरती होता. आता प्रयत्न काय होता जयेश रावरेचा की इथून जे अपेक्षित होतं 4 षटकामध्ये आपल्याला 40च्या पार जायचं, 50च्या पार जायचं आहे. पण ज्यावेळेला पहिल्या षटकाच्या खेळामध्ये तुम्ही 30 धावा केल्यात, आता तुमची नजर ते 60च्या पार चालले. तुमचा जो दृष्टिकोन आहे, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो बघतोय फायनलच्या मॅचसाठी, आता जितक्या धावा जास्त येतील तितक्या धावा करायच्या आहेत. पण राहुलनं जपून पाऊलही टाकलंय. एक विकेटची त्याला चाहूल लागली होती, तीही त्यानं प्राप्त केलेलं आहे. राहुलवरती जबाबदारी आता सध्याच्या घडीला फार मोठी आहे. मोठी जबाबदारी राहुलनं टाकले. जपूल पाऊल. लागोपाठचा दुसरा विकेट गॉन. सन्मान्य साम संख्या साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग प्रत्येक पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणि प्रत्येक खेळाडूचा प्रेक्षकाचा मी युसुफ सय्यद परत एकदा संध्याकाळी 17 मध्ये मेगा फायनल स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषकामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुजित. बघूया लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आणि बऱ्याच वेळा अशा सामन्यामध्ये घडतं ज्यावेळेला एका बाजूला जास्त धावा गेल्यात आणि त्यानंतर येणारं षटक जर कमी धावांचं विकेट्सचं तिथून आतं. कारण काल एक सामना आम्ही करत होतो, 3 षटकामध्ये 30 धावा केल्या होत्या आणि शेवटचं षटक जे 1 धावांचं आलं होतं आणि तिथून मॅच थोडासा टर्न अराउंड झाला होता. थोडासा मॅच तो बदललेला होता. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रताप भोईर टिवरी नायगावचा हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल झालाय. आणि हॅट्रिकच्या मोक्यावरती तिथून राहुलही सज्ज झालायत. राहुल रेडी आहेत हॅट्रिकसाठी. स्ट्रायकर हेडला प्रताप.
चांगली गोलंदाजी पहिले 6 चेंडू पाहिले तर बॅटिंग साठी होते पण पुढचे 3 चेंडू अक्षयजी गोलंदाजांना गाजवले. तुकाराम सर पाहिलं तर 2 संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये स्वरा विकी 11 आणि एसीके वॉरियर्स म्हणजेच बालाजी. प्रितेश संख्ये चिराग राणे आणि एका बाजूला तुषार संख्येने विकी शुक्ला. हा बॅटल सुद्धा आहे, हा बॅटल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रंगतो. मैदानाच्या बाहेर प्रितेश संख्ये आणि तुषार संख्ये यांचा बॅटर वेगळा चालू आहे. तिथे सुद्धा लक्ष असणार आहे आणि काही चेहऱ्यावरती थोडीशी स्माइली आहे. ज्यांचा संघ चांगला करतोय युसुफजी तिथे सुद्धा थोडेसे चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे, पण ते हास्य आता थोडंसं टेन्शनवालं सुद्धा आहे कारण त्यांना माहिती आहे हा फायनलचा मॅच आहे, फायनलमध्ये कधीही कमबॅक होऊ शकतो. निश्चित फायनलच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर केव्हाही कमबॅक होऊ शकतो. त्याकरता तुम्हाला नियमित अंतराळावर विकेट्स घेणं गरजेचं आहे. 4 ओव्हरची जरी मॅच असली तरी इथे अनिकेत सध्या ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, इथे 4 ओव्हरमध्ये 60चं लक्ष त्याच्या डोक्यामध्ये जरूर चाललंय. म्हणून अनिकेतचा विकेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा आहे. कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला, ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, चेंडू जातोय डिप्स केले शेकदावरनं वेगानं क्षेत्ररक्षक तिथून पोहोचलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचला. 32-32 1.5 षटकांचा खेळ झालाय. आणि जे आपण चर्चा करतोय कमबॅक करणं, आता हे केलेलं इथे कमबॅक आहे, फाईट बॅक आहे, वेलकम बॅक आहे की मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून देणारा स्पेल सध्याच्या घडीला राहुलनं प्रत्येक वेळेला चांगलं केलंय, प्रत्येक वेळेला दिलेली जबाबदारी त्यानं पार पाडलेली आहे. इथून शपोळून खेळण्याचा प्रयत्न केला, पायावरती चेंडू आदळलाय. 2 वेळा इथून चेंडू गेले आहेत आणि तिथून लगोरी नेम चुकलाय तर व्हिडिओ सुद्धा व्हायरल होईल. बऱ्याच वेळेला असे व्हिडिओ कट करतात आणि त्याचाही व्हायरल होतोय. स्टेटसचा जमाना आहे त्यामुळे स्टेटस काही फनी व्हिडिओज ते सातत्यानं पाहायला मिळतात. मात्र स्टेटस मोबाईलवर ठेवण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस बनवण्यात व्यस्त राहिलेलं केव्हाही चांगलं असतं आणि तोच प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकानं. पण आता काय झालं, व्हॉट्सअपचं युग आहे, प्रत्येक जण स्टेटस टाकण्यात आपलं स्टेटस कोणी पाहिलंय, दुसऱ्याचं स्टेटस काय तेही पाहायचं आहे, त्याच्यावरतीच जास्त व्यस्त असतो. म्हणजे फार पूर्वी अक्षयजी म्हणजे एकमेकांची ना पुस्तकं एक्सचेंज व्हायची. पहले के ज़माने में किताबें एक्सचेंज हुआ करती थी, अब स्टेटस एक्सचेंज होता है. सोच वही मतलब रिश्ता वही है लेकिन सोच थोड़ी सी नहीं है. नाही स्टेटसमुळे खूप नातीही दुरावली गेली आहेत. मोबाईल एक माणसाचा नवा मित्र झालाय त्यामुळे इतर मित्रांशी जे संपर्क आहेत तेही कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅचकडे जाऊया. सध्या आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 करता एक नवा पर्याय सुमित आलाय. 7 पाटी एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथे अप्रतिम फटका, बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. अनिकेत राऊतचा दमदार तडाखा, षटकार 6. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला दमदार तडाखा आहे आणि बडे मंच का बडा खिलाडी म्हणजे बडे मंच का बडा सरपंच अनिकेत राऊत आहेत आणि त्याने ते दाखवून दिले. मला शेवटच्या मॅच साठी मी राखून ठेवलं होतं आणि या चेंडूवरती सरळ धाडलंय बॉल लाईनच्या बाहेर, सिक्सर. ज्या पद्धतीने अनिकेत राऊत सध्या बॅटिंग करतोय ना, एखादा फायटर जेट जो दुश्मनाच्या काफिल्यामध्ये जावा आणि त्यानं सर्व उद्ध्वस्त करावं, अगदी ती बॅटिंग या फायटर जेट कडनं सध्या मैदानामध्ये सुरू आहे. वाईटचा इशारा वाचण्याचा प्रयत्न इथं स्पष्ट दिसतोय, वाचायचंय आता गोलंदाजाला. आणि ते फायटर जेट सुद्धा असं आहे ना की ते रडारमध्ये येत पण नाहीये, त्याच्यामुळे त्याला शोधणं थोडंसं कठीण होऊन बसले. आता ते रडारमध्ये येत नाहीये, त्याला शोधण्याचं काम गोलंदाजाला करावं लागणार आहे. गोलंदाज इथे वाचण्याचा प्रयत्न जरूर केला, वाईटचा इशारा आलाय. खूप विध्वंसक विस्फोटक अनिकेत आज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय, शॉट सिलेक्शन बेमिसाल आहे, क्वालिटी दर्जाची बॅटिंग आज त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिकेतनं बॉलला उडवून पाठवलाय. हाय अँड हँडसम अनिकेत राऊत, ट्रेडमार्क स्ट्रोक, षटकार 6. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ट्रेडमार्क शॉट आहे कारण हा आवडता फटका आहे. म्हणजे या फटक्यावरती इतकी हुकूमत त्यांची आहे. मागच्या 2 मॅचमध्ये आपण जर पाहिले पायावरचा चेंडू जर त्याच्या दिशेने हाताळला तर तो चेंडू नक्कीच बॉन्ड लाईनच्या बाहेर पडत. धावा झाला त्या फलकावरती 45-45 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अनिकेत द डिस्ट्रॉयर हा रोल मैदानाच्या आतमध्ये अदा करत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय, सुपर बॅटिंगचं प्रदर्शन, अप्रतिम फटकेबाजी आणि ऑन मेरिट बॅटिंग करतोय.
असं नाहीये की बेजबाबदारपणाचे अंधाधुंद फटके खेळतोय. बॉलच्या मेरिटवर क्षेत्ररक्षण पाहत असताना तिथे खूप चांगली बॅटिंग करताना अनिकेत राऊत सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हे खूप चांगली बाब आहे. जे युवा खेळाडू या खेळाडूला सध्या मैदानामध्ये पाहतायत ना, खूप काही शिकण्यासारखं आहे. ज्या पद्धतीने सध्या अनिकेत मैदानामध्ये बॅटिंग करतोय, खूप चांगले स्ट्रोक्स त्याच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सुमित, अनिकेत राऊत करता. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस लॉंग ऑन मध्ये, मात्र त्याच्या अगदी समोरनं बॉल फरार होईल सीमारेषे पार. रन्स मिळतील 4. इथे येतोय TDPL चौकार 4. थँक्यू. आणखी एक जमेची बाब म्हणजे अनिकेत राऊत अर्धशतकाच्या जवळ 10 बॉलमध्ये 47 वर बॅटिंग करतोय. 3 धावा आणि हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर अनिकेतचा आणि या संपूर्ण स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्यात. इथे प्लेड ऑन झालाय, माघारी परतावं लागेल अनिकेत राऊतला. निराशा, प्रेक्षकांची निराशा, स्वतःची. बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल जाऊन विकेटवर आदळला. अनिकेत राऊतच्या पारीचा अंत. मात्र प्रेक्षकांना एकच, अनिकेत राऊतची ही बेमिसाल इनिंग आवडली असेल तर एकदा अनिकेत राऊत करता टाळ्या बनतात. ज्या पद्धतीने त्याने परफॉर्म केला, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय अनिकेत राऊत. अनिकेत राऊत बाद झाल्यात आणि धावा धाफलकावरती जाऊन पोहोचल्यात 49. आणि जसं अक्षयजी तुम्ही उल्लेख केला की बॉलच्या मेरिटवरती खेळणं, या इनिंगला जर जसं तुम्ही उल्लेख केला युवा काही खेळाडू पाहत असतील तर बघा, प्रॉपर क्रिकेटिंग फटके म्हणजे ते खेळूनही धावा जमवू शकतात हे अनिकेत राऊतनं दाखवून दिलं. पण आडवं खेळणं, स्लॉक खेळणं आवश्यक नाही आहे. पायावरचा चेंडू फ्लिक केलं, ड्राईव्ह केलं, चेंडूला पूल केलं, या पूल ड्राईव्ह फ्लिकच्या धावा पद्धतीनं धावा येऊ शकतात हे अनिकेतच्या इनिंगने दाखवले. निश्चित कॉपीचा जमाना आहे. सर्व खेळाडू अनुकरण करतात दुसऱ्या खेळाडूंचा, त्यामुळे इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक त्याचा भडीमार आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे क्षेत्ररक्षण जोवर केली 2 रन तिथे इझिली कंप्लीट केले जातील. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या जाऊन पोचते 50 कमसप. 51 धावा दाफलकावर. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना एक बलाढ्य टोटलच्या दिशेने वाटचाल, एका मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. अनिकेत राऊत एक चांगली इनिंग पेशकश करत असताना मैदानाच्या बाहेर गेला. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बघूया कसा खेळ असेल या बॉलवर. चेंडूला फक्त पाहिलाय, सोडून दिलंय. बाकीची कामगिरी आमचे पंच इथे कंप्लीट करतायत. इशारा आला, इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 52. 52 धावा. शेवटची मॅच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मधला PDTPL तुम्ही अनुभवताय आणि या PDTPL मधला हा महाअंतिम मुकाबला ज्याचं प्रक्षेपण सध्या tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत त्या सर्वांचं स्वागत आहे. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. इथे 1 रन सहजतेने मिळेल, दुसऱ्या करता कॉल नाही आहे. गती परिवर्तन हा एक असा बॉल आहे ना तुकाराम सर की तो फलंदाजानं ओळखला नाही तर तो गोलंदाजा करता कारगिर आहे. मात्र हाच गती परिवर्तनाचा बॉल जर फलंदाजानं ओळखला तर मग तो गोलंदाजा करता डोकेदुखी ठरतो. हा गती परिवर्तन यावेळी सक्सेसफुल ठरला. 1 रन आली, षटकाची उद्घोषणा झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावर 53ला 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 53, 53 वरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, ज्यावेळेला स्लोअर वन येतो त्यावेळेला बॅक ऑफ द हँड सुद्धा डिलिव्हरी हाताळलं जातं. चेंडूवरती रोल, फिंगर सुद्धा रोल केले जातात. आता हे ओळखलं म्हणजे ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेंडू हातातनं सुटतोय ते जर ओळखलं तुम्हाला खेळणं सोपं असतं. पण गती परिवर्तन यासाठी केलं जातं की फलंदाज ज्यावेळेला स्लॉक खेळतो, मोठे फटका खेळतोय, मग त्याला मिस टाईम करण्यासाठी अशा पद्धतीने चेंडूचा वापर केला जातोय. आता शेवटचं षटक आहे हाताळण्यासाठी इथून गोलंदाज रेडी होतोय. आपण चर्चा करतोय 60च्या पार जाईल की नाही हा संघ. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मृणाल पाटील आलेत. मृणाल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच फुल टॉस, मिस टायमिंग. बॅटचं टॉपेज घेतल्यानंतर बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली
क्षेत्ररक्षक. इथे प्रज्योत आंबेरेचा एक चांगला कॅच, त्याचा रोष, त्याची नाराजी स्पष्ट सांगतीये की या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी चुकी त्याच्याकडनं जरूर झाली आहे. थँक्यू. बघा पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्या गेल्यानंतर त्यानंतर गेल्या षटक आपण 2 षटक आपण ज्या पद्धतीने पाहतोय धावा तफलकावरती 53. आता इथून क्षेत्ररक्षण करणारा संघ जो प्रयत्न करणार त्या 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न तिथे करणार आहेत. हवा अजून नाही थांबले. संध्याकाळचा सत्र आहे. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आज का दिन थोडासा निराला है. अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. कारण क्रिकेट आहे, फायनलचा मॅच आहे, त्याच्यामुळे फायनलच्या मॅचमध्ये नाही सांगू शकत, प्रेडिक्ट नाही करू शकत. कदाचित सकाळपासून जे नाही घडलंय ते अंतिम सामन्यामध्ये घडू शकेल. 50-60चा बाटला की अंतिम सामन्यामध्ये होऊ शकेल. आता शेवटच्या षटकाचा खेळ इथून सुरू आहे. धावा दाफलकावरती जाऊन पोहोचले 53. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला हार्दिक बोईर आहेत. पुलचा फटका खेळाय, चेंडू जातोय, जोपर्यंत फील्ड करतील तिथून तुषारनं थोडस मिस्टेक झाले, चेंडू गेलाय सल बाउंड लाईनच्या बाहेर. पीडीटीपीएल चौकार. आपण जर पाहिलं तुषार तिथे फिल्डिंग करत असताना पहिल्यांदा चुकी झाली, त्यानंतर स्लाइड केलं, मात्र स्लाइड करत असताना ही बॉलला अडवणं त्याला शक्य झालं नाही आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. 57 धावा, एक चांगली टोटल आजच्या सकाळपासूनची सर्वोत्तम टोटल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये दाफलकावर लागली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण तिथून इशारा करता इट्स वाईट बॉल. आणि जसं तुम्ही चर्चा करतोय आपण सर्वाधिक धावसंख्या म्हणून म्हटलं ना, क्रिकेटमध्ये असं आहे की ज्यावेळेला काही आपण प्रेडिक्ट करतो किंवा अंदाज वर्तवतो त्याच्या विरुद्ध ज्यावेळेला होतं ना, तोही प्रकार है क्रिकेट में. क्योंकि क्रिकेट ऐसी खेल है ना जहां हमारी सोच खत्म होती है वहां से क्रिकेट चालू होती है. हा शेवटचा मॅच आहे, फायनलचा मॅच. फायनलच्या मॅच मध्ये चेंडू बघतोय आपण, हवेमध्ये चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं मिड विकेटवरनं. क्षेत्ररक्षक वेगानं तिथून चेंडूपर्यंत आलाय. 2 धावा आणि त्यानंतर 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 3 धावांची धावफलक ज्याची आपण चर्चा करतोय 60च्या पार गेल्या 61 वरती. चोर पोलीस मध्ये जसा पाठलाग होतो ना, अगदी तसा वामन आणि बॉल मध्ये पाठलाग सुरू होता. चेंडू त्याला भेटायला तयार नव्हता, त्याच्यापासून पुढे 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 पळत होता, मात्र अखेर 3 रन्स तिथे कंप्लीट झाल्या. 3 धावा मागच्या चेंडूवरती आल्या. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रताप भोईर आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते. 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला 65. आता फायनलचा मॅच प्रेक्षक वर्ग सुद्धा तिथून ज्या आशेने तिथून बघतोय की सीझन बिमर करता इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. थोडीशी घाई करावी लागेल. विनंती करेन मी बॅटिंग करणाऱ्या टीमला की ही मॅच ही पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये या, कारण वेळ आपल्याकडे अपुरा आहे. अपुऱ्या वेळेमध्ये ही मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. टॉस शेवटच्या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्यामुळेच पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकताना बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. टेनिस बॉल क्रिकेटचं हे चित्र सातत्याचं आहे. प्रत्येक दिवसाच्या फायनल डेचं हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याला कारण होते, कारण वातावरणामध्ये होताला बदल, थोडासा कमी होणाऱ्या बऱ्याचसा वेग, या सर्व गोष्टी असतात. म्हणून ज्यावेळेला टॉस जिंकला अनिकेत राऊतने त्याने लगेच दिसेन दिलं की हम तो भाई पहिले बल्लेबाजी करेंगे, आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करणार आणि जो वातावरण आहे त्याचा फायदा थोडासा उचलण्याचा प्रयत्न करणार. बघूया तिथून रिव्ह्यू करण्यात आलेला आहे, तिथून पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024चा हा अंतिम सामना, फायनल मॅच आणि फायनलच्या मॅच मधली पहिली इनिंग सध्याच्या घडीला शेवटच्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. तिसरे पंच आपल्यालाही विनंती असेल थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करावा, कारण ही मॅच कंप्लीट होणं खूप महत्त्वाचं आहे.
इट्स अ फेअर बॉल. 2 धावा आल्यात. पुढचा बॉल बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला होता. चेंडू पाठीमागे फील्ड केलं गेलं. शॉर्ट थर्ड मॅन रिजन. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 64 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. चांगली बॅटिंग झाली या मॅच मध्ये. अनिकेत राऊतनं पहिल्या षटकामध्ये घेतलेल्या 30 रन्स आणि त्या 30 रनच्या जोरावर जर आपण पाहिलं तर 64 एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहिली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला समोरच्या दिशेने खेळ अगेन्स्ट द विंड खेळलाय. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न हार्दिकचा झेल टिपला गेलाय शेवटच्या चेंडूवरती आणि 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये धावा आहेत धावफलकावरती 64. 65 धावा. पण कुठेही जाऊ नका कारण PDTPLचा सीझन 2 चा फायनलचा मॅच आहे. सकाळपासून जे नाही घडलं फायनलच्या मॅच मध्ये घडू शकतं. 65 धावांचा पाठलाग इथे होऊ शकतं. या शेवटती टीमला बॅटिंग करायची आहे कारण क्रिकेटचा खेळ आहे. जसं नेहमी म्हणतात ना अक्षयजी, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. हा खेळही बदलेल, वेळही बदलेल. एक धून ऐकूया आणि येऊया 65च्या पाठलागावरती. मॅच आहे आणि अक्षयजी आपण चर्चा करतोय आता असंही घडू शकतं की दुसरी इनिंग पहिल्या इनिंग पेक्षा धमाकेदार येऊ शकते. असं नाही येणार नाहीये. ती दुसरी इनिंग धमाकेदार करण्याकरता तुम्हाला तुमची आक्रमकता दाखवावी लागेल. वेळ बदलते फक्त ती बदलवण्याची धमक आणि कुवत तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण असं म्हटलं जातं ना रात नहीं ख्वाब नहीं रात बदलती है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले या ना बदले पर वक्त जरूर बदलता है. वेळ बदलते. ही वेळ बदलवण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर करावा लागेल. पूर्वार्धाच्या खेळामधली वेळ ती तुमची नव्हती, मात्र उत्तरार्धाच्या खेळामधली वेळ तुमची असू शकते आणि त्या अनुषंगाने प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावे लागतील. जसा एखादा चित्रपट बघतो अक्षयजी, ज्या वेळेला इंटरव्हल होतो ना, इंटरव्हल मध्ये आपण बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर पॉपकॉर्न खातो, पेप्सी पितो, परत एकदा येतो का तर इंटरव्हल नंतरचा भाग आपल्याला बघायचा असतो. आता इंटरव्हल झालाय. इंटरव्हल मध्ये आपण बाहेर गेल्या, पॉपकॉर्न घेतला, पेप्सी पिले. कारण पेप्सीच्या ऍड मध्ये काय म्हणतात माहितीये का? पेप्सीच्या ॲडमध्ये वेगळं म्हणतात, ये दिल मांगे मोर, ये रन मांगे मोर. बघूया, जास्त रनची आवश्यकता आहे. 65 धावांचा पाठलाग का तिथून करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तुम्ही उल्लेख केला किस्मतचा, नशिबाचा उल्लेख तिथून झाला आहे. आणि एक 8 दिवसाअगोदर मकर संक्रांतीचा सण सुद्धा गेलाय. पतंग प्रत्येकाने उडवले. आता बघा, कागज पण उडतो, पतंग पण उडतो. कागज अपने किस्मत से उड़ता है तो पतंग अपने काबिलियत पे. आपकी किस्मत साथ दे या ना दे, आपकी काबिलियत आपकी साथ देगी. 3 इडियट मधला फेमस डायलॉग आहे रणछोड़दास, बाबा रणछोड़दासचा. बेटा कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी आपके झक मार के आपके पीछे आएगी. त्यामुळे बघूया, काबिलियतवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आपल्यामध्ये क्षमतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे. 24 चेंडू 65चा पाठलाग करायचा. अक्षयजी बाणा आमच्या जोडीला पुन्हा एकदा जोडले गेलेत. चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना या मॅच मधला महत्वाचा रोल ज्या जोडीला साध्य करायचा आहे, कारण सुरुवातीपासून आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागेल. आणि आक्रमण करण्याकरता 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. वामन ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि वामनच्या साथीनं बॅटिंग करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज अनिकेत करण रावरे. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वकास. पहिलाच बॉल, अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे झालाय कॅच आणि पहिल्या चेंडूवर पहिली मोठी विकेट. वामन शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन डकचा शिकार.
थँक्यू. पहिल्या चेंडूवरती तुम्ही उल्लेख केला की गोलंदाज वकास आहे आणि वकासनं झकास विकेट घेतलाय पहिल्या चेंडूवरती. झकास गोलंदाजी वकासची आपण पाहिले आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो मोठा विकेट प्राप्त केलाय टीम स्वरा विकी 11. चांगला खेळ सध्या वकाच्या माध्यमातून शिरगावकरांनाही अभिमान वाटेल असा खेळ या खेळाडून आजच्या दिवसामध्ये केलाय. शिरगावला बिलॉंग करतो, एक गाव एक संघ या टीम मधनं शिरगाव टीम कडे खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतो आणि तो वकास मैदानाच्या आतमध्ये आपलं नाविन्य आपलं अप्रतिम दर्जाचं क्रिकेट दाखवत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता प्रज्योत अंबिरे. यावेळेस मात्र जोरकस मारायचा प्रयत्न, बॉल जमिनीशी खेळत बागडत जोपर्यंत गेला तोपर्यंत एक च्या बदली डबल इथे सहजतेने मिळेल. 2 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढत असताना 0 2 वर षटकाचा विचार केला तर पहिलं षटक आहे तुम्हाला विजयाकरता 65. लोकमत जिल्हा समन्वयक आदरणीय सन्माननीय नितीन नाईक साहेबांना विनंती सर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. एक अप्रतिम व्यक्तिमत्व लोकमत जिल्हा समन्वयक यांचं नक्कीच आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय नितीन नाईक साहेबांचा अवॉर्ड कॉमेंट्री बॉक्स. एक सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोचली या सिंगलच्या मदतीनं 3 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर. पहिल्या ओव्हरमध्ये शांतता जरूर पाहायला मिळाली. या मॅचचं चित्र ज्या ओव्हर नंतर स्पष्ट होऊ शकतं ती ही ओव्हर आहे. इथे चांगला फटका आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरनं बॉलला खेळून काढलंय. एक सिंगल, त्यापेक्षा जास्तीचा प्रयत्न तो धोकादायक ठरू शकतो आणि सिंगलनं या मॅचमध्ये फारसा प्रभाव तुकाराम सर पडणार नाही कारण ही मॅच जिंकायची आहे. तर मग आक्रमकता एकच पर्याय तुमच्या समोर आहे. 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके हे खेळायचे आहे सध्याच्या घडीला. पुढचा बॉल, यावेळी चांगला चेंडू बॉडीवर येतोय, देहयष्टीला स्पर्श करतो, रन मिळणार नाही. चेंडू आला इथे डॉट निर्धाव चेंडू बरोबर. या षटकाचा जर विचार केला तर षटकामधील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. रन झालाय 4. चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल, यावेळेस मात्र बॉलला हवाई सफरीवर पाठवलंय. क्षेत्ररक्षक तिथे एक चांगला कॅच कॅरी करेल आणि मॅच मधला दुसरा महत्वाचा मोहरा त्याला माघारी परतावा लागेल. प्रज्योत अंबिरे निराश आणि हताश मनानं तंबूच्या दिशेनं रवाना. अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न केला, हवेच्या विरुद्ध तिथून दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला. हा जास्त थोडासा दबाव तिथून जाणवतोय. 64 धावा केल्या, 65 धावांचा तिथून पाठलाग करायचा होता आणि तो 65 धावांचा पाठलाग करताना इथून 2 विकेट्स गमावले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ तिथे झाला पूर्ण. धावा धावफलकावरती 4 आणि इथून आता 18 चेंडूचा खेळ उरला आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघा पॅनिक होण्याची आवश्यकता नाही कारण इथूनही धावा येऊ शकतात या विश्वासानं आपण काम करायचं. पण क्रिकेटमध्ये ज्यावेळेला नगेच पालघर नगरसेविका सौभाग्यवती गीता पिंपळे मॅडमचा आगमन झालं. वेलकम सर आपलं सुद्धा मॅम. आपलं हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपण पाहतोय वेळेत वेळ काढून मागील वर्षी आणि यावर्षी तर पोहोचलात मॅडम. हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर जाणारा चेंडू होता, तिथं पंच वळतात. अजून एक अनाउन्समेंट असेल पाहिलं तर आज उर्वी डीचे ऑनर निशा रोहित पाटील मॅडम यांचं आगमन झालं. आज 40वा वाढदिवस आहे. रोहित पाटील यांच्या सौभाग्यवती निशा मॅम, उर्विडीचे ऑनर निशा मॅडम या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आमच्या कमिटीच्या वतीने आपल्याला वाढच्या हार्दिक शुभेच्छा. या मॅम आपण येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 65 धावांचा पाठलाग करायचा, 60 धावा अजूनही धावफलकावरती तुम्हाला करायच्या. प्रति षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आता 20 ची सरासरी आहे. 20 रन रिक्वायर्ड इन एव्हरी ओव्हर्स सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड केलं जाईल आणि पंचांकडे इशारा झालाय थोडासा हाईट जो चेंडू कमरेच्या वर हाताळला की नाही पाहण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. असा दिवस आपण पाहिला तर BDTPL सीझन 2 चा ग्रँड फायनलचा दिवस आहे. 8 संघ आज दिवसभरामध्ये. एक मिनिट सर, नक्कीच उर्विडीचे ऑनर निशा मॅडम या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आज वाढदिवस आहे, 40वा वाढदिवस साजरा करणार आपण पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून
रोहितजी पाटे यांच्या सौभाग्यवती निशा मॅडम आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. चेंडू लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. उंच उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहेत आणि एका धावेने सीधा फलक जाऊन पोहोचलाय तो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. लो आयडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथून पोचले होते हातातनं. चेंडू निसटलाय. चेंडू गेलाय बॉर्ड लाईनच्या बाहेर. PDTPL चौकार या चेंडूवरती चौकारी तिथून आलाय. आता आव्हान मोठं आहे. टार्गेट थोडंसं मोठं आहे. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 11 वरती. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्ट्रायकर यांना फलंदाज रेडी होतोय. एक अनिकेतला आपण पाहिले. अनिकेत राऊतला. आता अनिकेत आरेकरला बघा. अनिकेत नावाच्या खेळाडूचा असा दिवस आहे का. डाऊन द ग्राउंड साइड स्कीच्या दिशेनं चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. PDTPL सिक्सर षटकार. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 17 वरती जाऊन पोहोचले आहेत. एक अनिकेत राऊतला पाहिले. आता अनिकेत आरेकर आहेत स्ट्रायकर एंडला. अनिकेत आरेकर, अनिकेत राऊत, अनिकेत आरेकर तिथून चेंडू पर्यंत पोहोचत होते. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग झाले. सुंदर लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथून झालंय आणि जिथून कदाचित हा मोठा फटका येऊ शकला असता तो नाही आलाय. एक धावे चेंडूवरती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 18 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्या आहेत. स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक 2024 हा फायनलचा मॅच आपण पाहतोय आणि या फायनलच्या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांसमोर येते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर SCK बालाजीचा संघ होता. SCK वॉरियर्स बालाजी संघ आणि दुसऱ्या बाजूला स्वरा विकी 11चा संघ. स्वरा विकी 11 संघाने केल्या 64 धावा. 65 धावांचा पाठलाग इथे SCK बालाजी संघ करतोय. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झालाय. अवधूत नो बॉलचा इशारा कारण जी खेळपट्टी आहे क्रीज आहे ते क्रीजच्याही बाहेर हा पहिला चेंडू हाताळला गेलाय. नो चेंडूचा इशारा तिथून झालाय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 2 डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षक वेगाने तिथून क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत आले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली आणि हळूहळू आता चित्र थोडंसं स्पष्ट होऊ लागले की ही स्पर्धा ज्या स्पर्धेसाठी प्रत्येकानं प्रयत्न केला, जिंकण्याचा प्रयत्न केला, कोणतरी एक संघ जिंकणार होता. आता सध्याच्या घडीला रेसमध्ये स्वरा विकी 11चा संघ थोडासा पुढे आहे. थोडासा पुढे चाललाय तो टीम. धावा धावफलकावरती 20 इथून अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. चांगला फटका खेळला इनफिल्डच्या डोक्यावरनं. चेंडू चाललाय 1 2 3 4 चौकार. तुषार गर्देच्या बॅटमधनं हा फटका येतोय. इनसाइड आउटचा हा फटका खेळला होता. चौकार आहे. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 वरती जाऊन आता धावफलक पोहोचलाय. इथून 10 चेंडूचा खेळ राहिला. 41 धावांचं अजूनही लक्ष आहे. डाऊन द ग्राउंड पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 वरती जाऊन धावफलक पोहोचलेला असताना अंतिम सामन्यातली ही अंतिम इनिंग. स्कूप करायचा होता चेंडूला. स्कूप करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून फलंदाज बाद झाला. यष्टांवरती चेंडू जाऊन आदळलाय आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात इथे परतावं लागतंय. ते अनिकेत आरेकरला इथे परतावं लागतंय. अपेक्षा फार होते कारण हा सामना जर आपण पाहिला फायनलचा मॅच ज्यावेळेला स्टार्ट झाला त्यावेळेला दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. असं नव्हतं की SCK बालाजी संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली होती, पण ती
ती तुफानी इनिंग, ती वादळी इनिंग, खऱ्या अर्थानं जो थोडंसं तुफान आलं होतं अनिकेत राऊतच्या त्या तुफानी खेळीनं कदाचित तो फरक थोडासा वाढवला, फरक थोडासा मोठा केला की अपेक्षा होती 4 षटकांच्या सामन्यामध्ये 42-45 धावा होती, त्याचा पाठलाग आपण करू शकू, पण ती इनिंग आणि त्यानंतर टार्गेट सेट झालं ते 65 धावांचं. सुरुवातीला गमावलेले विकेट फटके, मोठे फटके नाही आले. त्यानंतर हळूहळू हा मॅच पाहतोय तो स्वरा विकी 11च्या बाजूने जातोय. नवीन फलंदाज दाखल झालाय मृणांक पाटील. स्ट्रायकर एंडला तर अवधूत आहे जे गोलंदाजीसाठी रेडी होतात. या षटकातील 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळ ऑन साईडला फील्ड केला गेला मिड विकेटच्या रिझन मध्ये. जवळपास जर पाहिली तर आता जी बॉडी लँग्वेज सुद्धा दिसते दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं इथे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 26-26 झाले. आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या फायनलच्या मॅच मध्ये एक चांगली इनिंग अनिकेत राऊतनं खेळले. आता शेवटचा 6 चेंडूचा खेळ राहिला, 39 धावा अजूनही करायचे आणि या फायनलच्या मॅच मध्ये एक चांगली वादळी खेळी अनिकेत राऊतनं खेळले आणि फायनलच्या इनिंगला फायनल टच देण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाले. जसं एखादा मूर्तिकार ज्यावेळेला मूर्ती घडवतो त्यावेळेला फायनल टच देतो, कलर देतो, चॉईस प्रमाणे त्याला त्याच्यामध्ये रंग भरतो, तसा अनिकेत राऊतनं या मॅच मध्ये रंग भरले होते. आता फायनल टच देण्यासाठी अनिकेत राऊत तिथून आलाय. पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. एक चांगली इनिंग खेळून ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुमचा वाढलेला आत्मविश्वास, वाढलेला कॉन्फिडन्स परिवर्तित होतो तुमच्या पूर्णपणे खेळामध्ये किंवा तुमच्या होणाऱ्या गोलंदाजीमध्ये तो परावर्तित होत असतो. तोच अनिकेत राऊत यांचा आपण पाहतोय. 5 चेंडूच्या खेळाची जवळपास क्रिकेटच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर 5 लिगल डिलिव्हरी, 5 वैध चेंडू ज्याला म्हणूया आणि इथून स्वरा विकी 11चा संघ जो आहे तो पूर्णपणे आगेकूच करतोय. आता हळूहळू आपण बघतोय जी चेहऱ्यावरती पहिल्या स्माईल होती स्वरा 11 संघाच्या पाठीराख्यांच्या, आता ती क्लोजअप वाली स्माईल आले, थोडीशी स्माईल वाढले, चेहऱ्यावरती हास्य थोडंसं फुलले. कारण जी मेहनत केली होती टीमनं, जे परिश्रम केले होते टीमनं, टीम मांडणीपासून ते टीम मैदानामध्ये उतरेपर्यंत, मग खेळाडूंची निवड असेल, टीमचा सराव असेल, चांगला झेल तिथून टिपला, या सर्व गोष्टी आहेत. बघा एखादी टीम जेव्हा बनते, संघ जेव्हा बनतो, संघाची बांधणी, खेळाडूंची निवड, मग प्रत्येकाचा क्रम ठरवला जाणं, प्रत्येकाचा क्रम तिथे देणं, बॅटिंग ऑर्डर सिलेक्ट करणं, बॉलिंगचा क्रम ठरवणं, क्षेत्राची रचना, या सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या. आणि आज कुठेतरी या सीझन 2च्या निमित्तानं त्याला फायनलच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. फायनलचा मॅच आहे आता. अकोटप्याचा चेंडू होता, चेंडू खेळलाय. आता शेवटच्या षटकाचा खेळ आता आहे, त्याच्यामुळे आता वेध लागले की कोण चॅम्पियन ठरणार. पायावरती चेंडू आदळलाय. आता एक चेंडू आहे, शेवटचा लेग बाईचा इशारा पंचाकडनं झालाय आणि स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक 2024 सीझन 2 चा विनर इथून ठरलाय. तो टीम आहे स्वरा विकी 11चा संघ ठरलाय.